नमस्कार मंडळी. तर आज आहे होळी. तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर ना होळी म्हटली की नाही, स्पेशल अशी ना पुरणपोळी बनवली जाते. तर अशी म्हण पण आहे, होळी रे होळी घरच्या पोळी. तर ना होळीच्या सणाला पुरणपोळी बनवली जाते आणि हा गोड पदार्थ बनवण्याची ना परंपरा आहे बरं का. आणि महाराष्ट्रात ना होळी म्हटले की नाही, प्रत्येकाच्या घरामध्ये खूप मोठा ह्याचा सण आणि आनंदाचा उत्साह असतो. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये ना पुरणपोळीचं सुगंधात दरवळत असतं आणि होळी हा आनंद ना खूप म्हणजे खूप असतो बरं का होळीला. या दिवशी ना गोड गोड पदार्थ एकमेकाला देऊन छान असं ना वाटलं जातं बरं का. आणि पुरणपोळीतला मधला गोडवा जसा असतो ना, तसाच ह्या सणामध्ये ना आपुलकी आणि सणाचा उत्साह असतो. तर इथे मी छान अशी ना पुरणपोळी बनवायला घेतलेली आहे. तर इथे माझा स्वयंपाक पण पूर्ण झालेला आहे. तर कटाची आमटी बनवलेली आहे. पुरणपोळी म्हटली की नाही, कटाची आमटी पण आलीच. तर मी इथे कटाची आमटी पण बनवून घेतली. भातही बनवलेला आहे. तर विशेष म्हणजे स्पेशल आहे ते ना माझी पुरणपोळी बनवणं चालू आहे बरं का. खूप छान लागते बरं का. अशी गरमागरम पुरणपोळी वरून तुपाची धार. आहा! क्या बात है! तर प्रत्येक जणांना मला वाटतं की प्रत्येकांना आवडतं म्हणतात की पुरणपोळी मला खूप आवडते. तर घ्या सर्वजण बरं का. मी बनवलेली पुरणपोळी सर्वजण खाऊन सांगा कशी झालेली आहे. तर तुम्हाला आजचा माझा छोटासा होळीचा मिनी ब्लॉग पुरणपोळीचा कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर या सगळे तुम्ही पण ना पुरणपोळीचा आस्वाद घ्यायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय.